सध्या विचारला जातोय। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। नाशिकमध्ये ऑक्सिजन लीक झाला। कोविड रुग्णालयातला धक्कादायक प्रकार। ऑक्सिजन खरं तर टाकीत भरताना तो रस्त्यावर लीक झाला, मात्र त्याच वेळेला ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यानं 11 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे। या संपूर्ण गलथान कारभारात जबाबदार नेमकं कोणाला धरावं, हा हलगर्जीपणा नेमका कोणामुळे घडला, हा मोठा प्रश्न आहे। झाकीर हुसेन रुग्णालयातली ही दृश्य आपण बघू शकतोय। नाशकातले ही दृश्य अतिशय धक्कादायक दृश्य म्हणावे लागतील। ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्याने 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। या हलगर्जीपणाला जबाबदार नेमका कोण आहे, हा सवाल सध्या सर्वसामान्यांकडून विचारला जातोय। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। तुटवडा आहे खरं तर राज्यात, नाशकात सुद्धा तुटवडा आहे, मात्र त्याच वेळेला अशा पद्धतीनं ऑक्सिजन लीक झालेला आहे। ही लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय। सगळ्यात आधी ही दृश्य तुम्ही बघू शकताय लोकशाही न्यूज चॅनलवर। सध्याची सगळ्यात मोठी बातमी, मन विचलित करणारी खरं तर हे दृश्य असू शकतात, कारण ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यानं 11 रुग्णांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे। अतिशय दुर्दैवी धक्कादायक घटना म्हणावी लागेल आपल्याला। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। भयंकर असा हा सगळा प्रकार आहे। ऑक्सिजनचा तुटवडा असताना हा भयंकर प्रकार घडलेला आहे। ऑक्सिजन लीक झाला आणि त्यामध्ये 11 जणांचा दुर्दैवानं मृत्यू झालेला आहे। ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर रुग्णाचा मृत्यू अतिशय मोठी घटना म्हणावी लागेल। दुर्दैवी आणि धक्कादायक घटना। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। नाशिकमध्ये 11 जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेला आहे। ऑक्सिजन गळती दुर्घटनेनंतर हा मोठा खरं तर प्रकार म्हणावा लागेल, दुर्दैवी असा प्रकार आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय। ऑक्सिजन गळतीमुळे खरं तर आधीच राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे, मोठा तुटवडा आहे, आणि त्याच वेळेला अशा पद्धतीनं ऑक्सिजन लीक झाला। नेमका कोणाचा खरं तर हा गलथान कारभार, कोणाला यासाठी जबाबदार धरायचं? झाकीर हुसेन रुग्णालयातला हा सगळा प्रकार, ही सगळी दृश्य आपण बघू शकतोय। कशा पद्धतीनं रुग्णांचे हाल होत आहेत ऑक्सिजन अभावी, आणि ऑक्सिजन गळती झाल्यानंतर, लीक झाल्यानंतर 11 जणांचा तिथं मृत्यू झालेला आहे, आणि मोठी संख्या ही, हे 11 जण वाचू शकले असते। अजय बोरस्ते आपल्यासोबत फोन लाईन वरनं जोडले गेले। अजयजी, हा सगळा आपण धक्कादायक प्रकार बघतोय। ऑक्सिजन खरं तर पुरवठा खंडित झाल्यानं 11 जणांचा मृत्यू, अतिशय दुर्दैवी घटना, आपली काय प्रतिक्रिया? अत्यंत दुर्दैवी जेवढी आहे तेवढाच ज्यांनी हा हलगर्जीपणा केलाय, ज्यांच्यामुळे हा मृत्यू झालाय, यांची सुद्धा चौकशी होणं आवश्यक आहे। कारण काही महिन्यांपूर्वी फक्त बसवलेली टाकी लीक कशी होते, मुळात लक्षात घ्या की इथे प्रत्येक ठेकेदार हा निवडला जातो, दुर्दैवाने बोलावं लागतंय। आणि अशा पद्धतीनं जिथे कोविड होतोय, अशा गोष्टी आहेत, या सुद्धा ठेकेदारांची तुम्ही नॉमिनेशन करतात, अशा पद्धतीचा सगळा प्रकार इथे। मला सांगा, काही महिन्यात बसवलेली टाकी लीक कशी होते, आणि इतकी लोक दगावली जात आहेत? माझं स्पष्ट म्हणणं आहे, कोण ठेकेदार असेल तो ठेकेदार असेल, तो ज्यांनी जो काय अधिकारी असतील ते, यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। कारण पुन्हा असं धाडस कोणाचं व्हायला नको। लोकांच्या जीवाशी खेळतायत ही लोक। निश्चितपणे अजयजी, आपण बघतोय लोकांच्या जीवाशीच खेळण्याचा हा खरं तर प्रकार झाला। 11 जणांचा मृत्यू, नेहमीच असा इथे अशाच पद्धतीचा कारभार चालतो का? कारण आज तर लोकांच्या जीवावर उठलेली आहे ही संपूर्ण घटना। बघा, मी कायम, आम्ही प्रत्येक, म्हणजे माझे प्रत्येक ठिकाणी पत्र आहे की दुसरी लाट जेव्हा येणार होती तेव्हा सुद्धा प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे की आपण ताबडतोब कोविड सेंटर्स करा, ऑक्सिजनची व्यवस्था करा। परंतु हे सर्वजण इतके रिलॅक्स होते। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या महापालिकेत जर काय असेल तर ती ठेकेदारी आहे, की सत्ताधारी आणि ठेकेदार या नाण्याच्या दोन बाजू झाल्या आहेत। दुसरी एकच बाब नाही, अशा अनेक गोष्टी ते सगळं केलं जात आहे, आणि म्हणून नाशिकवर हा प्रसंग येतो असं मला स्पष्ट सांगावं असं वाटतंय। पण सत्ताधारी फक्त कोणाला तरी फेवर करतात, आणि त्याचा खरं तर त्यामुळे लोकांचा जीव जातोय, ही वस्तुस्थिती आहे तिथली। ही वस्तुस्थितीच आहे। प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठेकेदार ठरवला जातो। बघा तुम्ही आतापर्यंतच्या सगळ्या गोष्टी, आतापर्यंत आम्ही माफ केलं, पण तुम्ही लोकांच्या जीवाशी खेळायला लागला तर कसं चालेल? निश्चितच अजयजी, खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। आपण बघतोय की 11 रुग्ण तर दगावलेले आहेत, पण अजूनही 30 ते 35 रुग्ण हे अत्यवस्थ असल्याचे आपल्याला बघायला मिळत आहेत। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपल्याला म्हणावी लागेल, या ऑक्सिजन गळतीला नेमका जबाबदार कोण आहे, कोणाचा हा गलथान कारभार आहे, कोणाचं हे दुर्लक्ष आहे? कारण ऑलरेडी नाशकात आपण जर बघितलं तर मोठा तुटवडा होता ऑक्सिजनचा, आणि अशा वेळेला ही गळती होणं, आणि त्यानंतर मग दुर्दैवानं
11 रुग्णांचा मृत्यू, 30 ते 35 जण मृत्यूच्या दारात उभे आहेत. मोठी संख्या ही खरं तर, आणि ही दृश्य आपण बघतोय लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह अशी दृश्य. रुग्णांचे कशा पद्धतीनं हाल होत आहेत, एकेका रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी अगदी शर्थीनं प्रयत्न केले जात आहेत. ही सगळी लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह दृश्य सगळ्यात आधी तुम्ही बघू शकता लोकशाही न्यूज चॅनलवर. आणि ही फक्त दृश्य नाहीये, तर हा सगळा गलथान कारभार आहे. हा हलगर्जीपणा आणि दुर्लक्षितपणा जो केलेला आहे त्या अभावीची ही सगळी दृश्य, त्याची परिणाम आपण सगळे बघतोय. दरम्यान या सगळ्या प्रकरणावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नेमकं काय म्हटलंय ते देखील बघूया. झाला होता, वॉलमधून लिकेज झाल्यामुळे प्रेशर कमी झाल्यामुळे 11 डेथ व्हेंटिलेटेड पेशंट्स झाल्या आहेत. टाकीचा वॉलमधून लिकेज झाला होता. आपण बघतोय की राजेश टोपेंनी सगळी सविस्तर घटना तर समजावून सांगितलेली आहे. मात्र ह्याला नेमकं जबाबदार कोणाला धरायचं, ह्या 11 रुग्णांचा ज्यांचा मृत्यू झालेला आहे त्यांच्या मृत्यूला नेमकं कोणाला जबाबदार धरायचं. विरोधी पक्षनेते म्हणतायत की ह्याला मनुष्यवधाचा खरं तर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे या सगळ्यांवर. कारण आत्ता 11 जणांचा मृत्यू झाला यांच्या हलगर्जीपणामुळे, आणि अजूनही 30 ते 35 लोक अत्यवस्थ आहेत, मृत्यूच्या दारात उभे आहेत. कोणत्याही क्षणी अगदी काहीही होऊ शकतं. या सगळ्याला नेमकं जबाबदार कोणाला धरायचं हा मोठा प्रश्न आहे. लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह दृश्य दोन्ही दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय. पहिलं दृश्य रुग्णाला वाचवण्यासाठी अगदी कसोशीने अटीतटीचे प्रयत्न केले जात आहेत, आणि दुसरी दृश्य जेव्हा हा सगळा जो ऑक्सिजन आहे लीक झालेला हा हलगर्जीपणा होता, त्या हलगर्जीपणाची खरं तर ही दृश्य म्हणावी पाहिजे जी दुसरी दृश्य आपण बघतोय ती. किरण नाईक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले. किरण, आपण बघतोय की झाकीर हुसेन रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू होत चाललेला आहे. त्या ऑक्सिजन गळतीनंतर 11 रुग्णांचा मृत्यू, मोठी संख्या, आणि असं कळत आहे की अजूनही 30 ते 35 जण अत्यवस्थ आहेत. काय अपडेट्स द्याल? नक्कीच सौरभ, अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. दुपारी जेव्हा 12:15च्या सुमारास जेव्हा ऑक्सिजन मोठ्या टँकमधनं जेव्हा गळती सुरू झाली तेव्हा ह्या रुग्णालयाचा ऑक्सिजन पुरवठा हा बंद झाला होता. यानंतर जे रुग्ण जे आहे या ऑक्सिजनवर या रुग्णालयात असलेले जवळपास 67 रुग्ण हे रुग्णालयात ऑक्सिजनवर होते. यातील 35 रुग्ण हे अत्यावस्थ होते, व्हेंटिलेटर होते. तर ऑक्सिजन पुरवठा खंडित झाल्यामुळे जवळपास आतापर्यंत जो आकडा समोर आलेला आहे तर 11 रुग्णांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे. तर हा मृत्यूचा आकडा हा वाढण्याची जी आहे ती शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. कारण की 35 रुग्ण हे अत्यंत अत्यावस्थ अवस्थेत आहेत, व्हेंटिलेटरवर आहेत. तर काही रुग्णांनी पर्यायी व्यवस्था म्हणून पोर्टेबल जे सिलेंडर आणलेले आहेत त्याच्यावर ते आपल्या रुग्णांना जे आहे ते ऑक्सिजन देत आहे. मात्र हा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे. कोणाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार समोर आलेला आहे. आता याची चौकशी व्हायला पाहिजे. शिवसेनेचे नेते आता येऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे मनपाच्या वैद्यकीय पथक देखील याच ठिकाणी नाशिकच्या. निश्चितच किरण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. तुर्तास खूप खूप धन्यवाद. या सगळ्या संपूर्ण घटनेवर हेमंत गोडसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया. मला असं वाटतं का या ठिकाणी सिलेंडर भरत असताना झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जो काही निष्काळजीपणा झाला आणि नोझल त्या ठिकाणी लूज झालं आणि गॅस लीक झाला तर मला असं वाटतं की या टाकीवरती जवळजवळ 14 व्हेंटिलेटर्स आहेत आणि जवळजवळ 170 ऑक्सिजन बेड्स आहेत आणि निश्चित त्यांचा सप्लाय या ठिकाणी बंद झालेला आहे. मला असं वाटतं का या निष्काळजीपणा जो कोणी व्यक्ती असेल आणि जो कोणी जबाबदार असतील अशा सर्वांवरती कारवाई होण्याची आवश्यकता. आपण म्हटलंय की जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र ही दृश्य आपण बघू शकतोय, अतिशय भयानक अशी ही दृश्य म्हणावी लागतील. ऑक्सिजन लीक झाला आणि त्यानंतर त्याच्या तुटवड्यामुळे 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. अजूनही 30 ते 35 लोक अत्यवस्थ आहेत. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय, हर तऱ्हेनं प्रयत्न केला जातोय. केवळ गलथान कारभारामुळे, केवळ हलगर्जीपणामुळे या ऑक्सिजन गळतीला जबाबदार नेमकं कोणाला धरलं पाहिजे, या 11 रुग्णांच्या मृत्यूला नेमकं कोणाला जबाबदार धरलं पाहिजे, हा खरं तर मोठा प्रश्न आहे. साधारणतः 30-35 लोकांची हालत खराब आहे. ते 30-35 लोक एक्सपायर होतील. ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ऑक्सिजन प्लॅन्टचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आज 30-35 पेशंट सिरियस आहेत आणि ते एक्सपायर होतील. प्रत्यक्ष पाहणी केली, दोघं वार्डची पाहणी केली, पण अत्यंत बिकट परिस्थिती आहे. आपण बघतोय स्वतः लोकप्रतिनिधीच सांगतात की अतिशय बिकट परिस्थिती आहे.
दृश्यांमध्ये तर आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे ही लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह दृश्य खास तुम्ही बघू शकताय। ही दृश्य रुग्णांच्या अत्यवस्थेची तर आहेच, पण ही दृश्य प्रशासनाचा भोंगळ कारभार दाखवणारी सुद्धा आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही। कारण फक्त एका हलगर्जीपणामुळे 11 जणांचा दुर्दैवानं मृत्यू आणि 30 ते 35 जण अजूनही मृत्यूच्या दारात। मोठी संख्या आहे ही, खरं तर मोठी घटना म्हणावी लागेल। पुन्हा एकदा जाऊया, किरण नाईक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, सध्याची नेमकी तिथली काय परिस्थिती आहे? लेटेस्ट अपडेट्स काय सांगाल? नक्की सौरभ, आता जे आहे जे पोर्टेबल सिलेंडर आहे ते रुग्णांना जे आहे ते देण्यात आलेले आहे। काही रुग्णांना जे आहे ते त्या रुग्ण जे व्हेंटिलेटरवर आहे त्याला त्या पोर्टेबल सिलेंडरद्वारे जे आहे ते ऑक्सिजन देण्यात येत आहे। आणि जी ऑक्सिजन टाकी जी आहे ती लीक झाली होती, आता तिचं काम जे आहे गॅस वेल्डिंगचं ते देखील सुरू आहे। काही वेळातच ते काम पूर्ण होऊन पूर्ण जो ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत होईल असं मनपाच्या वतीने सांगण्यात येत आहे। मात्र जो संख्या जी आकडेवारी जी आहे, जे 11 रुग्ण दगावलेले आहेत, यातील आकडेवारी जी आहे ती वाढण्याची शक्यता जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात व्यक्त होत आहे। मनपाच्या या झाकीर हुसेन रुग्णालयात आता लोकप्रतिनिधी देखील मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागलेले आहेत। पोलीस प्रशासन इथे आहे। रुग्णांच्या नातेवाईकांना जेव्हा ही बातमी जी आहे ती माहिती पडल्यानंतर या परिसरात मोठी गर्दी जी आहे ती नागरिकांनी केलेली आहे। त्यामुळे इथे वाहतुकीला जे आहे अँब्युलन्स यायला देखील मोठ्या प्रमाणात अडथळ्यांना समोर जावं लागत आहे। आता काही वेळातच पोलीस प्रशासनाने सर्व नागरिकांना जे आहे ते मागे करण्यासाठी सुरुवात केलेलं आहे। आणि जे प्रायव्हेट सिलेंडर जे पोहोचवतात त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात सिलेंडर जे आहे ते नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये आणण्यात आलेले आहे। आता हे सिलेंडर जे आहे ते रुग्णांना जे ऑक्सिजन देण्यासाठी जे आहे ते वापरण्यात येत आहे। जोपर्यंत या ऑक्सिजन टाकीचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत या रुग्णांना पोर्टेबल सिलेंडरद्वारे जे आहे ते आता ऑक्सिजन देण्यात येणार आहे। सौरभ, निश्चितच किरण, तुम्ही असेच आमच्यासोबत जोडले राहा, तुमच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेतच राहणार आहोत। पण तुर्तास आपण बघतोय सध्या तरी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे। पोर्टेबल ऑक्सिजन सिलेंडर्स त्या रुग्णांना देण्यात येत आहेत, त्यांच्या पद्धतीनं जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत। पण 11 जणांचा आतापर्यंत जीव गेलेला आहे। अतिशय दुर्दैवी प्रकार, केवळ ऑक्सिजन अभावी, केवळ एकाच्या गलथान कारभारामुळे, हलगर्जीपणामुळे 11 जणांचा जीव गेलाय। 30 ते 35 लोक या मृत्यूच्या सध्या दारात उभे आहेत। नेमकं याला जबाबदार कोणाला धरायचं हा खरं तर मोठा प्रश्न आहे। कोविड रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, खरं तर टाकीत ऑक्सिजन भरताना तो रस्त्यावर लीक झाला आणि त्यानंतर आधीच खरं तर ऑक्सिजनचा तुटवडा, त्यात अशा पद्धतीचं लिकेज आणि मग नंतर अशी यंत्रणा सुद्धा तिकडे तैनात नव्हती की अशा पद्धतीची घटना घडल्यानंतर लगेचच रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात येईल किंवा त्यांची काळजी घेण्यात येईल। आणि केवळ या अशा पद्धतीने तिथे 11 रुग्णांचा मृत्यू झालेला आहे। पुन्हा एकदा जाऊया, किरण नाईक आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। किरण, आपण बघतोय तुम्ही लेटेस्ट अपडेट्स तर नेमके सांगितलेले आहेत, पण आतापर्यंत तिकडे नेमक्या कोणत्या लोकप्रतिनिधींनी तिकडे सध्या व्हिजिट दिलेली आहे, त्यांची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? नक्कीच, आता काही वेळापूर्वीच जे शिवसेनेचे जे नेते आहेत, मनपाचे नगरसेवक सुधाकर बडगुजर हे कोरोनाच्या म्हणजे कोविड वार्डामध्ये गेले होते आणि जे रुग्णांची जी आहे ती त्यांनी विचारपूस केली होती, नातेवाईकांकडे विचारपूस केली होती। आणि आता काही वेळापूर्वीच नाशिकचे खासदार हेमंत गोडसे हे देखील या रुग्णालयात आलेले आहेत। त्यासोबतच आता मनपाचे जे वैद्यकीय पथक आहे ते जवळपास 12:15 ते 12:30 पासून येथेच आहे। आता नाशिक महापालिकेचे जे आयुक्त आहेत कैलास जाधव हे देखील आता इथे पोहोचलेले आहेत। त्यामुळे आता सर्व परिस्थिती बघून एकंदरीत याच्यावर जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात किंवा वरिष्ठ पातळीवरनं अजून कोण कोण अधिकारी येतात, चौकशीचे जे आहे ते आदेश देतात का हे पाहणं हे देतात का हे देखील पाहणं महत्वाचं आहे। सर्वात धक्कादायक प्रकार म्हणजे 30 ते 35 रुग्ण हे अत्यावस्था असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असं दहशतीचं वातावरण आहे। नागरिक जे आहे या रुग्णालयाच्या आवारात मोठ्या प्रमाणात आहे। पोलिसांच्या मार्फत आवाहन करण्यात येत आहे का तुम्ही इथे गर्दी करू नका, जा, कारण की कोरोनाची परिस्थिती देखील आहे आणि रुग्णांना जे आहे आपल्या नातेवाईकांना जे आहे ते रुग्णांची काळजी देखील आहे। त्यामुळे जो तो आपापल्या परीने जे आहे ते सिलेंडरची व्यवस्था करून रुग्णांना कसा प्राणवायू देता येईल याच्याकडे आता नागरिकांची जी आहे। किरण, असेच आमच्यासोबत जोडलेले रहा। सध्या सचिन सावंत आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहे। सचिनजी, आपण बघतोय अतिशय धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल हा नाशकातला। या ऑक्सिजन गतीला नेमकं जबाबदार कोणाला धरायचं? कारण 11 जणांचा ऑलरेडी मृत्यू झाले आणि 30 ते 35 जण मृत्यूच्या दारात उभे आहेत। गलथान कारभार आहे सगळा। अत्यंत गंभीर घटना आहे आणि निश्चितपणे जो कोण दोषी असेल या प्रकरणामध्ये, कोणी हलगर्जीपणा केला असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। अशा तऱ्हेचे घटना या सहन करता कामा नयेत अशी भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि सरकारला देखील आमचं तेच म्हणणं राहील। आणि त्यामुळे कडक कारवाई अशा लोकांच्या हलगर्जीपणाच्या बद्दल केली झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे।
निश्चितच सचिनजी, असेच तुम्ही आमच्यासोबत जोडलेले राहा. अतुल भातखळकर आपल्यासोबत थेट जोडले गेले. अतुलजी, आपण बघतोय हा सगळा गलथान कारभार म्हणावा लागेल. सगळ्यात आधी आपली प्रतिक्रिया काय? नाही, मन विषण्ण करणारी अशी घटना आहे की ऑक्सिजनच्या अभावी नाशिक सारख्या ठिकाणी सुद्धा आता लोक मृत्युमुखी पडतायत. आणि आता आम्ही काही बोललो तर तुम्ही म्हणणार राजकारण करताय. अत्यंत दुर्दैवाची परिस्थिती आहे. मी वारंवार हा मुद्दा मांडतोय की खोटे आरोप. 50,000 रेमडेसिवीरची इंजेक्शन भारतीय जनता पार्टी आणत होती, ती तुम्ही आणू दिली नाही. तुम्ही म्हणजे तुम्ही नव्हे, सरकारने. एफडीएच्या मिनिस्टरनेच खरं सांगून यांचं बिंग फोडलं. हीच अवस्था ऑक्सिजनच्या बाबतीतली आहे. कुठल्याच गोष्टीचं नियोजन नाही, कुठल्याच गोष्टीचं प्लॅनिंग नाही. ते मुख्यमंत्र्यांचं तर कधी दर्शनच होत नाही. आणि फक्त वृत्तपत्रात खोट्या बातम्या छापून आणायच्या. नरेंद्र मोदींनी फोन घेतला नाही, यांनी फोन घेतला नाही. केवळ आणि केवळ राजकारणामध्ये हे महावसुली सरकार ग्रस्त आहे. ऑक्सिजनचे किती प्लांट गेले वर्षभर ऑर्डर आल्यानंतर सुद्धा हे लावू शकलेले नाहीयेत. उस्मानाबादचं उदाहरण आहे, नगरचं उदाहरण आहे, नाशिकचं उदाहरण आहे. आणि या सगळ्या मृत्यूला हे राज्य सरकारचं अपयश, राज्य सरकारची अकार्यक्षमता, भ्रष्टाचार जबाबदार आहे. अहो, साधं रेमडेसिवीरचं टेंडर नाही काढू शकले अजून हे लोक. महिना झाला आणि आरोप करतात केंद्रावर आणि मोदीजींवर आणि आमच्यांवर खोटे आरोप. परत जे आम्ही त्यांच्या परवानगीने आणत होतो तेही आणू दिलं नाहीत. आणि त्याच्यामुळे याला केवळ आणि केवळ हे मुख्यमंत्री आणि त्यांचा भ्रष्टाचारी आणि निगरगट्ट बेशरमपणाचा कारभार हा याला कारणीभूत आहे. हे कुठे पाप फेडतील हे मला सांगता येणार नाही. अतुलजी, खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण बघतोय की नुकतेच अतुल भातखळकर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले होते. त्यांनी थेट म्हटलेलं आहे की कुठे हे सगळे पाप फेडतील सांगता येणार नाही. पण पुन्हा एकदा जाऊया सचिन सावंत यांच्याकडे. सचिनजी, नुकतेच अतुल भातखळकर आपल्यासोबत होते. त्यांनी हे राज्य सरकारचं अपयश असं म्हटलेलं आणि कुठे तुम्ही पाप फेडणार असं म्हटलेलं आहे. आपण काय प्रतिक्रिया देऊ इच्छिता? विरोधी पक्ष किती बेजबाबदार आहे हे आपण गेले अनेक दिवस पाहतो आहोत. आता त्यांनी अतुल भातखळकरांचं पूर्ण वक्तव्य मी ऐकलं. निश्चितपणे नाशिकच्या घटनेचा संदर्भ याच्याशी नाही आहे, कारण नाशिकची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. त्याच्यावरती कारवाईची मागणी मी केलेलीच आहे. प्रश्न असा आहे की ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये आज जर तुम्ही पाहिलं तर याचा हे आम्हाला म्हणतायत, दीक्षा देत आहेत, गेले वर्षभर म्हणजे संपूर्ण वर्षभर ज्या देशामध्ये कोविडचं साथ असताना पहिल्या 3 तिमाहीमध्ये सातत्यानं मोदी सरकार ऑक्सिजनचा एक्सपोर्ट करत होते. मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेशला एक्सपोर्ट झालेला आहे. आजची तुम्ही लोकमतची बातमी तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता. प्रश्न असा आहे की तुम्हाला कुठलं नियोजन होतं? मार्च महिन्यापर्यंत, पहिल्या आठवड्यापर्यंत तुम्ही सांगतात की देशानं कोरोनावरती पूर्णपणे विजय मिळवलेला आहे. मग आता काय झालं याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे. दुसरीकडे आता ते रेमडेसिवीर इंजेक्शनच्या संदर्भात ते म्हणतायत की 50,000 आम्ही आणत होतो. अरे बाबा, तुम्ही ज्या कंपनीचं म्हणाला त्या कंपनीनं स्वतः पत्र दिलेलं आहे की दमन प्रशासनाने आम्हाला त्या ठिकाणी परवानगी दिली नाही. उत्तर त्यांनी हे दिलं पाहिजे की हे जे जर त्या दमन प्रशासनानं परवानगी दिली नव्हती, राज्य सरकारनं तोपर्यंत परवानगी दिली नव्हती, तर त्या शिरीष चौधरीने कशी वाटली? म्हणजे गुन्हा तुम्ही केला, काळाबाजारी तुम्ही केली, आज त्याच्यावरती शिरजोरी करताय. खरंय. म्हणजे मुद्दा डायव्हर्ट करण्याचा कुठेतरी प्रयत्न केला जातोय. सध्या नाशिकच्या घटनेवर एकूणच प्रतिक्रिया मागितली. सचिनजी, तुम्ही केलेली मागणी निश्चितपणे आता लोकांपर्यंत आणि एकूणच सरकारपर्यंत पोहोचणार आहे. तुर्तास खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या अपडेटसाठी. गिरीश महाजन आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहे. गिरीशजी, खरं तर नाशिकमध्ये अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. आपली काय प्रतिक्रिया? अतिशय दुर्दैवी म्हणजे कुठल्या शब्दामध्ये आता दुःख व्यक्त करावं हे समजत नाहीये. पण झालेली घटना अतिशय दुर्दैवी आणि गंभीरही आहे. ज्या पद्धतीने ऑक्सिजनचं त्या ठिकाणी, खरं म्हणजे राज्यामध्ये आता ऑक्सिजनच नाहीये. कुठल्याही सरकारी दवाखान्यामध्ये ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे कोणी रुग्ण घेत नाही. तालुका पातळीवर RS मध्ये असतील, सिव्हिलला असेल, ही परिस्थिती सगळीकडे आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे ऑक्सिजन आहे त्या ठिकाणी गळती होऊन अशा पद्धतीने दगावणं पेशंट, ही बाब तर अतिशय गंभीर आहे. मला वाटतं या बाबतीमध्ये त्यांनी म्हटलं, आता मी थोडं बाहेर आहे पण तो माहिती घेतोय, मी अधिकाऱ्यांशी बोलतोय, ते तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलतो आहे. तर मला वाटतं की ही बाब जी घडलेली आहे त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि चौकशी अंती जे होईल निश्चित त्याच्यावर कारवाई व्हावी. परंतु यापुढे अशा पद्धतीने खरं म्हणजे ऑक्सिजनचं शॉर्टेज असताना जिथे ऑक्सिजन आहे त्या बाबतीत जर असे प्रकार घडत असतील
शेतकरी फार गंभीर आहेत, अतिशय गंभीर आहेत. म्हणून अजूनही आपल्याला अधिकाधिक काळजी घ्यावी लागेल की ज्या ठिकाणी मोठे हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी जास्त बेड आहेत, किंवा छोटेही असतील, पण ऑक्सिजन संपल्यामुळे काही ठिकाणी अशा घटना घडतायत. त्या छोट्या, पण या ठिकाणी तर गळतीच झाली, संपल्यामुळे झालेलं आपण समजतोय. पण अशा पद्धतीने गळती झाल्यामुळे जर अशा घटना घडत असतील तर यातून बोध घेऊन आपण अजूनही इतर हॉस्पिटल जे राज्यभरामध्ये त्या ठिकाणी अधिक त्याची चौकशी केली पाहिजे, माहिती घेतली पाहिजे, तपासणी केली पाहिजे. सगळ्यांना सतर्क करून हॉस्पिटलचे सगळे जे त्यांचे कोण असतील, मालक असतील, त्यांचे तिथले पदाधिकारी असतील, तर सगळ्यांना सांगून पुढे ही घटना घडणार नाही अशा पद्धतीने त्याची काळजी अधिकाधिक घेण्याची आवश्यकता आहे. निश्चितच गिरीशजी, खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीला दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. बघतोय की आता सगळ्याच लोकप्रतिनिधींकडून यावर दुःख तर व्यक्त केलं जातच आहे, दुर्दैवी घटना असं म्हटलं जात आहे, पण जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी सत्ताधाऱ्यांची देखील मागणी आपल्याला दिसते. विरोधी पक्षात देखील असलेल्या नेत्यांची देखील आपल्याला मागणी दिसून येते. नेमकं जबाबदार कोण आहे या ऑक्सिजन गळतीला हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे. कारण या नाशिकच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. महाराष्ट्रासाठी धक्कादायक घटना म्हणावी लागेल. दुर्दैवी घटना तर आहेच, पण धक्कादायक घटना जास्त आहे. एका हलगर्जीपणामुळे 11 रुग्णांचा मृत्यू. मला असं वाटतं का या ठिकाणी सिलेंडर भरत असताना झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी जो काही निष्काळजीपणा झाला आणि नोझल त्या ठिकाणी लूज झालं आणि गॅस लीक झाला, तर मला असं वाटतं की या टाकीवरती जवळजवळ 14 व्हेंटिलेटर्स आहेत आणि जवळजवळ 170 ऑक्सिजन बेड्स आहेत आणि त्यांचा सप्लाय या ठिकाणी बंद झालेला आहे. मला असं वाटतं का या निष्काळजीपणा जो कोणी व्यक्ती असेल आणि जो कोणी जबाबदार असतील अशा सर्वांवरती कारवाई होण्याची आवश्यकता. साधारणतः 30-35 लोकांची हालत खराब आहे. ते 30-35 लोक एक्सपायर होतील ऑक्सिजन न मिळाल्यामुळे. या ऑक्सिजन प्लॅन्टचा प्रॉब्लेम झाल्यामुळे आज 30-35 पेशंट सिरियस आहेत आणि ते एक्सपायर होतील. प्रत्यक्ष पाहणी केली, दोघं वार्डची पाहणी केली, पण अत्यंत बिकट परिस्थिती आहे. माझी आजी लीला रमाकांत शेलार त्यांना काल ॲडमिट केलं. आज ऑक्सिजन पुरवठा लीक झाल्यामुळं त्यांचा मृत्यू झालेला आहे. पेशंटचं नाव सांगा परत. लीला रमाकांत शेलार, राहणार हिरोवाडी, गुंजा बाबाला. वय किती होतं? वय 60. आणि कधी त्यांचं निधन झालं? आज 12 वाजता. ऑक्सिजन संपली झालं, लीक झालं म्हणून निधन झालं. त्यांना हे लावलेलं होतं, ऑक्सिजन लावलं, सीएम चालू होतं. ऑक्सिजन अभावी. चंद्रकांत पाटील आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेले. चंद्रकांतजी, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूजमध्ये. आपण बघतोय नाशिकच्या घटनेनं खरं तर देशात खळबळ माजलेली अतिशय दुर्दैवी घटना. आपली काय प्रतिक्रिया? गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये या प्रकारची ही 8वी-9वी घटना आहे. कुठे भंडाऱ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागते, लहान मुलं मेली. तिकडे वर्धा जिल्ह्यामध्ये घटना, मुंबईत घटना. ही घटना कुठल्याही घटनेची चौकशी नाही, अहवाल नाही, कारवाई नाही, पुढची भविष्यातली कार्यवाही नाही. त्यामुळे याही विषयामध्ये हेच होऊ शकतं. त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे, मृतांच्या नातेवाईकांना मदत केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पेशंट तिथे आता आहेत त्यांना शिफ्ट केलं पाहिजे. पण म्हणजे एकूणच हे राज्य सरकारचं अपयश असं तुम्हाला वाटतं ही सगळी परिस्थिती हाताळण्यात? ही परिस्थिती हाताळण्यामध्ये राज्य सरकार पूर्ण अपयशी ठरत आहे आणि त्यामुळे त्यांनी आता मोठ्या प्रमाणावर पवार साहेब आजारी असतील तर त्यांच्या घरी सेटअप करून देणं, गडकरी साहेबांना मुंबईत बोलवणं, राज ठाकरे यांना आवाहन करणं, शेकापाच्या जयंत पाटलांना आवाहन करणं, अशा ज्यांची क्षमता आहे अशांना ही परिस्थिती हाताळण्यामध्ये बरोबर घेतलं पाहिजे. परिस्थिती खूप भयावह आहे. निश्चितच पाटीलजी, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण बघतोय की अतिशय गंभीर घटना असल्याचं सगळेच लोकप्रतिनिधी, नेते आपापली मतं व्यक्त करतायत. कारण ह्या नाशिकच्या दुर्घटनेनं केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात खळबळ माजलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र तर हादरलेलाच आहे, मात्र संपूर्ण देश चुकचुकलेला आहे. 11 जणांचे जीव गेलेले आहेत आणि 30 ते 35 जण अत्यवस्था आहेत, मृत्यूच्या दारात आहेत, मृत्यूशी झुंज देत आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा आधीच होता नाशकात आणि त्यात अशा पद्धतीनं ऑक्सिजन गळती झाली आणि मग परिणामी आपण बघतोय 11 जणांचा दुर्दैवानं मृत्यू झाला. अतिशय गंभीर घटना म्हणावी लागेल, दुर्दैवी, धक्कादायक आणि दुःखदायक घटना. खरं तर या संपूर्ण घटनेनं
परिसरात, रुग्णालयाच्या परिसरात असेल, दहशत माजलेली आहे. खरं तर लीक झालेला टँकर देखील आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. दगावल्याची एक 10-1 लोक 10-11 लोकांना दगावल्याची माहिती आता मला देण्यात आलेली आहे. त्याचा पूर्ण आज जाऊन आढावा घेणार होतो, परंतु आपण सर्व लोक मध्ये येतात, त्याच्यामुळे मी परत आज जाण्याच्या ऐवजी इकडे येऊन घेतली. याच ठिकाणी 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर होते, 171 रुग्ण ऑक्सिजनवर. मृतांचा आकडा कितपत वाढू शकतोय? 150 लोक ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवर होते. मृतांचा आकडा जो आहे त्या मधल्या पिरियडमध्ये व्हेंटिलेटरचे याला जे आहे ते प्रेशर कमी झालेलं चालत नाही. ऑक्सिजनच्या रुग्णाला प्रेशर कमी झालं तरी चालतं. व्हेंटिलेटरच्या रुग्णांना ते सध्या धोका असले की प्रेशर कमी झालं तर ते दगावण्याची शक्यता असते, कारण ते शेवटच्या स्टेजला असतात. आपण बघतोय की अतिशय दुर्दैवी घटना आहे. मनसे नेते सलील शेख आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले आहे. सलीलजी, आपण बघतोय नाशिकच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. आपली काय प्रतिक्रिया? वाईट घटना आहे. खरं तर नाशिक शहरामध्ये कोरोनाचा उद्रेक झाला असताना हॉस्पिटलमध्ये कोविड रुग्णाला बेड सुद्धा मिळत नाही. अशा परिस्थितीमध्ये जाकीर हुसेन रुग्णालयामध्ये ऑक्सिजनची गळती होणं हे नाशिक शहराचं दुर्दैव म्हणावं लागेल. शेवटी प्रशासनानं तात्काळ ती ऑक्सिजन गळती थांबवून जे कोविड रुग्ण त्या ठिकाणी ऍडमिट आहे त्यांना लगेच तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा झाला पाहिजे. आणि जे गंभीर रुग्ण आहे त्यांना इतरत्र हलवून, त्यांना खरंच ऑक्सिजनची अत्यंत गरज आहे अशा रुग्णांना इतरत्र हलवून त्यांना ती सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. निश्चितच. पण मला सांगा सलीमजी, नाशकाचा एकूणच मनसे आणि नाशिक चांगला संबंध आहे. आपण देखील तिथे बराच काळ होतात. मला सांगा, ऑक्सिजन गळतीला नेमकं जबाबदार कोण असेल? तिथलं प्रशासन, राज्य सरकार, तुमचं नेमकं काय म्हणणं आहे? शेवटी यासाठी हा टेक्निकली विषय, जोपर्यंत हा टेक्निकल विषय कशामुळे ही ऑक्सिजन गळती झाली जे समोर येत नाही तोपर्यंत मला वाटतं या विषयावर भाष्य करणं योग्य ठरणार नाही. पण या ठिकाणी जी ऑक्सिजन गळती झालेली आहे या ठिकाणी ही निश्चितच कोणाच्या तरी जी यंत्रणा असेल त्या यंत्रणेच्या चुकीमुळे ही ऑक्सिजन गळती झालेली आहे. निश्चित. सलीमजी, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. धन्यवाद. आपण बघतोय काही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत की हा ऑक्सिजन नेमका कोणामुळे वाया गेला? ऑक्सिजनचा तुटवडा असताना नेमका गोंधळ झालाच कसा? हलगर्जीपणा नेमका कोणाचा आहे? हलगर्जीपणाला जबाबदार कोण आहे? हा खरं तर मोठा प्रश्न आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं या सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. लोकशाहीचे सवाल आपण बघतोय. 11 जणांच्या मृत्यूला नेमका जबाबदार कोण आहे? रुग्णालयाची जी काही दुरावस्था झाली, ऑक्सिजन टँक लीक कसा झालेला आहे? नाशिकमधील या हलगर्जीपणाला जबाबदार कोण? लोकशाहीचे हे सवाल. ऑक्सिजन टँकच्या देखभालीत बेफिकीरपणा का दिसून आला? आणि या रुग्णालयातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी होणार का? हा सगळ्यात मोठा सवाल. कारण ही घटना संपूर्ण राज्याला नव्हे तर संपूर्ण देशाला हादरवणारी ही घटना आहे. फायर ऑडिट प्रमाणे ऑक्सिजन ऑडिट गरजेचं आहे. या घटनेनंतर इतर रुग्णालयातलं ते ऑडिट होणार का? हा देखील सवाल या निमित्तानं विचारला जातो. सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. नाशकातली ही अतिशय भीषण अशी परिस्थिती, दुरावस्था झालेली अक्षरशः. आधीच खरं तर ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात होता आणि त्यात अशा पद्धतीनं ऑक्सिजन गळती झाल्यानंतर मोठी दुरावस्था निर्माण झाली. संपूर्ण परिसरात दहशत माजली. पुन्हा एकदा जाऊया, किरण नाईक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले. किरण, आपण बघतोय की सगळेच जण म्हणतात की या घटनेची नेमकी चौकशी झाली पाहिजे, पण या हलगर्जीपणाला नेमकं जबाबदार कोण आहे? तिथल्या प्रशासनाशी बोलण्याचा आपण काही प्रयत्न केला का, की रुग्णालय व्यवस्थापनाशी बोलण्याचा प्रयत्न केलाय का? नक्कीच सौरभ, आता जे मनपा आयुक्त आहे कैलास जाधव ते या ठिकाणी येऊन गेलेले आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे का ह्या घटनेची जी जबाबदार व्यक्ती असेल, ज्याच्यावर त्या घटनेची जबाबदारी राहील अशा व्यक्तींवर जो आहे तो गुन्हा दाखल करण्याचं जे आहे ते काम करणार आहे असं मनपा आयुक्तांनी आदेश दिलेला आहे. याची चौकशी होईल आणि याच्यातील जे दोषी असतील त्यांच्यावर जी आहे ती कारवाई करायचे आदेश जे आहे ते मनपा आयुक्तांनी दिलेले आहे. कारण की याच ऑक्सिजन टाकीच्या वरती जे आहे ते सीसीटीव्ही कॅमेरे लागलेले आहेत की नाही, ते चालू आहेत की नाही, असा पूर्णपणे जो आहे तो घटनाक्रम तपासण्यात येईल आणि याच्यातील जे दोषी व्यक्ती आहेत
त्यांची देखील आता त्यांच्यावर कारवाई जी आहे ती करण्यात येईल आणि जे पेशंट जे आहे ते मोठ्या प्रमाणात आता जे व्हेंटिलेटरवर आहेत किंवा ऑक्सिजन अभावी आहे, त्यांची प्रकृती अत्यावस्था आहे, ऑक्सिजनचा अभाव जो आहे तो सर्व महाराष्ट्रात जसा कमी पडतो त्याचप्रमाणे नाशिक शहरामध्ये पण कमीच आहे. त्यामुळे प्रशासनाला आता याच्यावर कठोर पावले जी आहेत ती घ्यावीच लागतील आणि ह्यातील जे दोषी असतील त्यांच्यावर मनपा प्रशासन काय कारवाई करेल, पोलीस प्रशासन काय कारवाई करेल हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. सौरभ, निश्चितच किरण, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. तर असेच आमच्यासोबत जोडलेले रहा. ही काही दृश्य आपण बघतोय, मन हेलावून टाकणारी ही सगळी दृश्य आहेत. खरं तर ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आणि त्यानंतर रुग्णालयातील जे सगळे रुग्ण होते त्यांचा जीव अत्यवस्थ झालेला आहे. ऑक्सिजनच संपला, नेमकं करायचं काय? नाशिकच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. ही दृश्य हे त्याचीच प्रातिनिधिक उदाहरण आहे. लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय. सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले. सुधीरजी, आपण बघतोय खरं तर अतिशय दुर्दैवी घटना, आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालेला आहे. आपली काय प्रतिक्रिया? नाही, चिंताजनक, दुर्दैवी आणि वेदनादायक ही घटना आहे. जो प्राणवायू मनुष्याच्या जीवनामध्ये त्याचा प्राण वाचवणारा आहे, तोच प्राणवायू आज जीव घेणं ठरला, ही गंभीर आहे. याच्यामध्ये मानवी चूक असेल तर ती अजून जास्त आपल्याला चिंताजनक आहे. या संकटाच्या परिस्थितीमध्ये कोणतीही मानवी चूक होऊ नये यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. याची सखोल चौकशी करून यातून महाराष्ट्रामध्ये पुन्हा अशा घटना होणार नाही. कारण या अगोदर सुद्धा परवा गोंदियाचा ऑक्सिजनच्या अभावी मृत्यू झाला, इथं लिकेज होऊन मृत्यू झाला. या दोन्ही गोष्टीमध्ये अतिशय चिंता विचार करून आपल्याला याचं कारण शोधून पुन्हा अशा घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. निश्चितपणे, पण ही अतिशय दुर्दैवी घटना आहे हे तर निश्चित आहे. पण या गळतीला नेमकं जबाबदार कोणाला मानायचं? एकूणच ही परिस्थिती हाताळण्यात प्रशासन अपयशी ठरते असं वाटतं? प्रशासनापैकी जर काही चूक असेल, प्रशासकीय चूक, तर निश्चितपणे या संदर्भामध्ये कठोर कारवाई झाली पाहिजे. याची चौकशी केल्यावर या सगळ्या गोष्टी लक्षात येईल की नियोजनाचा अभाव आहे का, ढिसाळ नियोजन आहे का, यामध्ये मानवी काही चूक आहे का, कुठं त्यांनी जे काही प्राणवायू घेताना ज्या सावधानी आपल्याला भरताना सावधानी ज्या बाळगाव्या लागतात त्याच्यामध्ये काय अडचण आहे का, याची आता माहिती घेऊनच यावर निर्णय करावा लागेल. निश्चितच सुधीरजी, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण बघतोय खरं तर अतिशय धक्कादायक घटना ही म्हणावी लागेल. ही लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघू शकतोय. खास दृश्य, मनसुन्न करणारी दृश्य. अशा पद्धतीनं रुग्णांना हलवण्यात येत आहे आणि रुग्ण अत्यवस्थ झालेले. प्रशासन देखील हादरलेलं आहे. नेमकं काय करावं कळत नाही, कारण अचानक ऑक्सिजनचा तुटवडा आधीच होता, त्यात अशा पद्धतीनं ऑक्सिजन लीक झाल्यानंतर 11 जणांचा मृत्यू आणि अजूनही 30 ते 35 जण अत्यवस्थ. प्रत्येक रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आपापल्या पद्धतीनं. पण दृश्य बघतोय अतिशय भयानक आणि भीषण अशी ही दृश्य म्हणावी लागतील. ही दृश्य कदाचित तुम्हाला विचलित करू शकतात. प्रत्येक जण, नातेवाईक असतील, रुग्ण, डॉक्टर्स असतील, सगळे जण त्या रुग्णांचा जीव वाचवण्याचा अगदी कसोशीनं प्रयत्न करतात. ही दृश्य निश्चितच महाराष्ट्राला विचलित करणारी आहेत, तर देशाला हादरवणारी आहेत. काँग्रेस नेते शरद आहेर आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडले गेलेले आहेत. शरदजी, आपण बघतोय नाशिकमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना आहे. सगळ्यात आधी आपली प्रतिक्रिया काय? रुग्णालय आहे त्या ठिकाणी एकदम हृदयविदारक अशी घटना घडली आणि निश्चितपणाने ज्या तांत्रिक चुकामुळे ऑक्सिजन रिफिलिंग करत असताना जे चुका झालेल्या आहे, जे चुकीचे लोक आहेत त्यांना निश्चितपणाने या ठिकाणी त्यांची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही काँग्रेसतर्फे करू इच्छितो. आणि याच्यामध्ये मी अनेक प्रतिक्रिया बघितलेल्या. खरं तर अशा याच्यात राजकारण व्हायला नकोय, परंतु दुर्दैवानं भाजपचे काही लोक राजकारण या ठिकाणी करतात. शासनाला निश्चितपणानं याच्यात तांत्रिक चुका आहे हे मान्यच केलं पाहिजे. परंतु हेच होत असताना नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपची जी मंडळी आहे ही विशेषतः राजकारण करताना दिसते आपल्याला.
आणि यामध्ये नाशिक महानगरपालिकेचे महापौर हे कुठेही काही ऍक्टिव्ह दिसत नाही. खरं तर याच्या जो ऑक्सिजन सप्लायर आहे त्यांनी कोणीतरी तांत्रिक मनुष्य सातत्याने त्या ठिकाणी ठेवणं आवश्यक आहे. पण ते न होता अशा पद्धतीने ज्या काही घटना घडतायत त्या अत्यंत दुर्दैवी आहे. आणि मी माननीय जे काही प्रशासकीय आहे यांना विनंती करू इच्छितो की आपण त्वरित चौकशी करा आणि त्यांच्यावर कारवाई करा आणि जे पेशंट आता त्या ठिकाणी आहेत त्यांना चांगली कसं आपल्याला अजून आरोग्य सुविधा पुरवता येतील याकडे विशेषतः लक्ष देणं हे आवश्यक आहे. आणि महानगरपालिकेने विशेषतः यामध्ये लक्ष घालावं आणि प्रशासन जे फक्त महापौर नगरसेवक हे नावापुरते मिरवतात त्यांनी या ठिकाणी ऍक्टिव्ह होऊन रोल केला पाहिजे. ऍक्टिव्ह होऊन या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. निश्चितच आहेरजी, खूप खूप धन्यवाद आपण लोकशाहीकडे दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. दरम्यान आपण दृश्य बघतोय, ही दोन दृश्य हृदयद्रावक अशी ही सगळी दृश्य आहेत. आपण बघू शकतोय कशा पद्धतीनं नातेवाईक धाय मोकलून रडतायत. त्यांना स्वतःच्या भावनांना आवर घालता येत नाहीये. स्वतःच्या डोळ्यासमोर ऑक्सिजन अभावी आपल्या नातलगाचा आप्त स्वकीयांचा जीव जाताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं लागतंय. यापेक्षा मोठं दुर्दैव ते कोणतं? हेमलता पाटील आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. हेमलताजी, आपण दृश्य जर बघत असाल तर अतिशय दुर्दैवी अशी दृश्य आहेत, कारण ऑक्सिजन अभावी नातेवाईकांच्या डोळ्यासमोर आपापल्या खरं तर रुग्णाचा आप्त स्वकीयांचा जीव जातोय. दुर्दैवी घटना आहे. आपली काय प्रतिक्रिया? भयंकर विचित्र, तुम्हाला शब्दच नाही आहेत बोलायला की जाकीर हुसेन हे करून ऑक्सिजन अवेलेबल करून देऊन व्हेंटिलेटर सगळी व्यवस्था करत होतो. रात्रंदिवस तिथं यंत्रणा सगळी काम करते आणि असं असताना ही जी घटना घडली ती अतिशय भयानक आहे. आता हा टेक्निकल फॉल्ट म्हणायचा की काय, पण याच्यामध्ये आता ती सगळी चौकशी झाली पाहिजे की कशामुळे ही गळती झाली. तो पाईप लीक होण्यासाठी त्या कंपनीचे कोणी लोक तिथं अस्तित्वात होते की नव्हते, परंतु यामध्ये जे घडलं ते निरपराध लोकांचा हकनाक त्याच्यामध्ये जीव गेला आणि खूप वाईट वाटतं. कारण जाकीर हुसेनचं काम असेल, बिटकोचं काम असेल, आता आम्ही इतक्या दिवसापासून काम करतोय. रोजचे पेशंट तिथे ऍडमिट होत आहेत आणि कुठल्याही पेशंटला नाही न म्हणता महानगरपालिका अतिशय चांगल्या प्रकारे हे सगळं आपण कोविडच्या काळामध्ये काम करत होतो. तर घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि माझ्याकडे तर शब्दच नाहीये त्या सगळी घटना बघून. हेमलताजी, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण दृश्य बघतोय, ही दोन्ही दृश्य मन हेलावणारी आहेत. प्रचंड मनाला वेदना देणारी अशी ही दृश्य. पहिल्या दृश्यामध्ये आपण बघू शकतोय ते नातेवाईक असतील कसे प्रयत्न करतात आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी, आपल्या नातेवाईकांना वाचवण्यासाठी, मात्र खेर त्यांचे प्रयत्न फोल ठरतायत. सीमा हिरे भाजप नेते आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत. सीमाजी, आपण बघतोय खरं तर या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला आहे. नाशिकमधल्या दुर्घटनेत आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झालेला आहे आणि हा आकडा वाढण्याची देखील शक्यता आहे. सगळ्यात आधी आपली प्रतिक्रिया काय? आजची घटना ही अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. जवळपास 11 जणांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेला आहे. खरं तर ऑक्सिजन लिकेज असताना तिथे लक्षात देखील आलं नाही कुणाच्या आणि त्यामुळे आज व्हेंटिलेटर असतील किंवा जे ऑक्सिजन होतील त्या पेशंटला आज ऑक्सिजन मिळाला नाही. त्यामुळे या घटनेसाठी जे कोणी जबाबदार असतील प्रशासनातील त्यांच्यावर कारवाई होणं हे अत्यावश्यक आहे. कारण आज नाशिकमध्ये अनेक हॉस्पिटल आहेत आणि बऱ्याच रुग्णालयांची अवस्था ही बिकट आहे आणि सध्या यंत्रणेवर ताण पण देखील बराच आहे. भरपूर पेशंट नाशिक सध्या हिट लिस्ट मध्ये आहेत आणि त्यामुळे मला वाटतं जबाबदारीने त्यांनी हे काम केलेलं पाहिजे होतं. खरंय खरंय खरंय, कारण हे काम जबाबदारीने केलं असतं तर एवढ्या लोकांचा मृत्यू झाला नसता. सीमाजी, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीची ही दुर्घटना आणि या सगळ्याबाबत राजेंद्र शिंगणे यांनी चौकशीचे आदेश दिलेले. सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय. आतापर्यंत लोकप्रतिनिधींच्या ज्या प्रतिक्रिया येत होत्या, चौकशी झाली पाहिजे असं सगळ्यांचं म्हणणं होतं आणि आता राजेंद्र शिंगणे यांनी चौकशीचे आदेश दिलेले आहेत. नेमकी चूक कोणाची आहे, नेमका जबाबदार कोण आहे, हा मोठा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर कदाचित या चौकशीमधनं मिळू शकणार आहे. आपण सध्याची सगळ्यात मोठी बातमी लोकशाही न्यूज चॅनलवर बघतोय.
रुपाली बडवे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली, अतिशय दुर्दैवी घटना, मात्र आता या सगळ्या घटनेची चौकशी होणार आहे असं कळते. राजेंद्र शिंगणेंनी तसे आदेश दिलेले आहेत, काय अपडेट्स द्याल? नक्की बघा, आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये आज जी घटना घडली त्याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र खरं हादरून गेलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात स्वतः FDA मिनिस्टर राजेंद्र शिंगणे यांनी देखील संपूर्ण घटनेची दखल घेतलेली आहे आणि एकूणच या संपूर्ण घटनेमध्ये ज्यांचा काही मृत्यू झाला आहे त्याच्याबद्दल देखील त्यांनी एक खेद व्यक्त केलेला आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की ही संपूर्ण जी घटना याची माहिती आता सध्या ते घेत आहेत आणि या संपूर्ण घटनेमध्ये जो कोणी व्यक्ती दोषी असेल त्याच्यावरती कारवाई करण्याचे देखील त्यांनी असं म्हटलेलं आहे की त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. दुसऱ्याबद्दल आपण पाहत आहोत की अशा एकूणच ही जी घटना घडलेली आहे, जे ऑक्सिजनचं जे टँकर जे लीक झालं होतं, अशी घटना पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये होऊ नये यासाठी देखील खबरदारी घेणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. मात्र एकूणच या संपूर्ण घटनेमध्ये अनेकांचा जीव गेलेला आहे, त्याच्यामुळे या संदर्भात चौकशी केली जाणार आणि जो कोणी याच्यामध्ये दोषी आढळला जाईल त्याच्यावरती कारवाई देखील निश्चितपणे होईल असं देखील शिंगणे यांनी म्हटलेलं आहे. निश्चितच रुपाली, तुम्ही असंच आमच्यासोबत जोडलेले राहा. सध्या सुधाकर बडगुजर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. सुधाकरजी, अतिशय दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. नाशिकमधली 11 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालेला आहे, आपली काय प्रतिक्रिया? काही तांत्रिक कारणांमुळे आपला त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, आपण त्यांच्याशी संपर्क साधणारच आहोत. पण तुर्तास आपण दृश्य बघतोय, नाशिकमधली ही सगळी धक्कादायक वेदनादायी अशी ही दृश्य आपल्या रुग्णाला वाचवण्यासाठी अगदी मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. डॉक्टर्स असतील, नर्सेस असतील, वैद्यकीय कर्मचारी सगळेजण पूर्ण ताकद पणाला लावून, पूर्ण तंत्रज्ञान कामाला लावून तिकडे त्या रुग्णाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात. मात्र फारसं त्यांना हातात यश येताना दिसत नाहीये. आपण ही सुद्धा दृश्य बघू शकतोय, कशा पद्धतीनं अत्यवस्थ झालेले सगळे हे रुग्ण आहेत, नातेवाईक आहेत. काय करावं नेमकं समजत नाहीये. ऑक्सिजन गळतीला नेमका जबाबदार कोण आहे त्याच्या चौकशीचे आदेश तर दिलेले आहेत, पण ही चौकशी होईल तेव्हा होईल, तोपर्यंत कित्येक जणांचे प्राण गेलेले असतील. त्या सगळ्या प्राणांना नेमकं कोण जबाबदार आहे, त्यांच्या मृत्यूला नेमकं कोण जबाबदार आहे, हा मोठा प्रश्न आहे. या दुर्घटनेत 11 पेक्षा जास्त रुग्ण दगावल्याची माहिती आहे आणि तिथल्या रिपोर्ट्सनुसार अजूनही काही लोक मृत्युमुखी पडू शकतात. 150 लोक खरं तर व्हेंटिलेटरवर होते, त्यामुळे ऑक्सिजनवर जे रुग्ण होते त्यांचा जीव सध्या टांगणीला लागलेला आहे. संपूर्ण प्रकरणाची चौकशी देखील होईल. राजेंद्र शिंगणेंनी तसे आदेश देखील दिलेले आहेत. तर आपण बघतोय की अतिशय दुर्दैवी ही सगळी घटना आहे. नाशिकमधली ही सगळी दृश्य आपण बघतोय. लोक धाय मोकलून रडताय. कोणी आपला पुत्र गमावलाय, कोणी आपले आप्तस्वकीय गमावलेले आहेत, आई वडील गमावलेले, असे कित्येक लोक आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय. ऑक्सिजन अभावी लोकांनी आपापल्या आप्तस्वकीयांचे जीव गमावलेले आहेत. आपल्या डोळ्यासमोर जीव जाताना त्यांनी पाहिलेला आहे. एक हलगर्जीपणा आणि हा सगळा प्रकार. शाहू खैरे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. खैरेजी, आपण बघतोय खरं तर अतिशय दुर्दैवी घटना झालेली आहे. लोकांकडे शब्द नाहीयेत, दृश्य वेदनादायी आहेत. आपण काय सांगाल, काय प्रतिक्रिया द्याल? अतिशय वाईट अशी ही घटना आहे आणि याच्यामध्ये निष्काळजीपणा हा नक्की झालेला आहे. ऑक्सिजन टँकर हा ऑक्सिजन टँक मध्ये ऑक्सिजन भरत असताना ही जी काही घटना घडली ही निष्काळजीपणामुळे घटना घडली आणि त्याच्यामुळे अनेक मध्यमवर्गीय गोरगरीब रुग्ण हे दगावलेले आहेत आणि याची संपूर्ण जबाबदारी ही महापालिकेतील अधिकारी, प्रशासन आणि पदाधिकारी यांची आहे. निष्काळजीपणामुळे हे सगळे जीव गेलेत. याची चौकशी करून त्या दोषींवर कारवाईची आम्ही नक्की मागणी करणार. निश्चितच खैरेजी, खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. दरम्यान आपण दृश्य बघतोय कशा पद्धतीनं काहींना ठेवण्यात आलेलं आहे, दुसरीकडे काहींना ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलेलं आहे. पण हे सगळे नातेवाईक टाहो फोडतायत, अक्षरशः धाय मोकलून रडतायत, भावनांना आवर घालू शकत नाहीये.
सुधाकर बडगुजरजी पुन्हा एकदा आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले. सुधाकरजी, मगाशी काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क होऊ शकला नाही, पण या दुर्घटनेनं संपूर्ण देशात खळबळ माजलेली आहे. आपली काय प्रतिक्रिया? हॅलो. हॅलो सुधाकरजी, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो येतोय. सुधाकरजी, आपण बघतोय की नाशिकच्या दुर्घटनेनं खरं तर खळबळ उडालेली आहे. आपली प्रतिक्रिया काय? लिकेजचं हॉस्पिटल आहे, त्यामध्ये ऑक्सिजन प्लांट एका कंपनीने त्या ठिकाणी इन्स्टॉल केला होता, परंतु रुग्णांना जो ऑक्सिजन प्लांट सप्लाय होतो ती लाईन बस्ट झाल्यामुळे ऑक्सिजन पुरवठा बंद पडला आणि बंद पडल्यामुळे जवळ 1 ते 1.5 तासाचा हा डिफरन्स असल्यामुळे त्यामुळे रुग्ण जे व्हेंटिलेटरवरती होते ते आयुक्तांच्या आकडेवारीनुसार 10-11 रुग्ण दगावलेत अशी आयुक्तांची माहिती आहे, परंतु प्राथमिक अंदाज आहे. तर चौकशी करून यावरती योग्य प्रकारे गुन्हे दाखल करावेत अशी आमची मागणी आहे. निश्चितच सुधाकरजी, सध्या तुम्ही त्या परिसरात आहात असं कळतंय. नेमकी तुम्हाला माहिती मिळाली का की आतापर्यंत 11 खरं तर रुग्ण दगावलेले आहेत, कितीपर्यंत ही संख्या वाढू शकते? हा निश्चितपणाने अजून तर आयुक्त त्या ठिकाणी आलेले होते. आता आयुक्त आणि जिल्हाधिकारी सुरेश मांढरे साहेब त्या ठिकाणी आले आहेत आणि विभागीय आयुक्त गमे साहेब त्या ठिकाणी आलेले आहेत. ते आता चौकशी करतायत आणि प्रत्यक्ष पाहणीनंतर मृतांचा आकडा आपल्या समोर येईलच. निश्चितच खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.